हाय फ्रेंड्स, हाय. आम्ही आता बनवत आहे डिंकाचे लाडू. ड्रायफ्रुट्सचे लाडू बनवत आहे मिहिरासाठी आणि मी तुम्हाला आता पूर्ण रेसिपी सांगणार आहे. ठीक आहे. मला पण पहिले मस्त कढई गरम करूया, त्याच्यात छान तूप टाकूया आणि मस्त डिंक तळूया अगोदर. हेल्दी असतं कारण. हेल्दी असतं कारण. मस्त तुपाला गरम झालं की त्याच्यात टाकूया आपण डिंक. याच्यात आपण आपल्याला जे जे ड्रायफ्रुट्स आवडतात ना सगळे टाकूया. हा ना, मुलीला आवडतं ना सगळे, काजू, बदाम, पिस्ता आणि कोकोनट पावडर. कणिक पण थोडीशी भाजून मस्त तुपात छान कणिक भाजूया आणि ती पण टाकूया याच्यात, म्हणजे चांगलं बाइंडिंग होतं. मला पण आहे ना त्या बाउलमध्ये. मला सांगून दिसलं. मस्त आपण याच्यात स्लो फ्लेमवर एकदम डिंक छान तळून घेऊया तुपात. छान स्मेल येत आहे. हा, आणि लाडू पण खूप आवडणार. टेस्ट लागतात माहिती तुला. बघा किती छान मस्त असा फुलला येतो. एवढीचा डिंक एवढा मोठा झाला. पण याला काढून घेऊया छान. जसे जसे प्रत्येक ड्रायफ्रूट असं छान मस्त तुपात भाजून काढायचं आपल्याला एक एक सगळं. मम्मा, तू हे लाडू का बनवत आहे? निघूसाठी मिहिराला आवडतात ना ड्रायफ्रुट्स खायला. हा. आणि आता हिवाळा आहे ना, हिवाळ्यात आपल्याला ड्रायफ्रुट्स गरम असतात ना, मग हिवाळ्यात छान ड्रायफ्रुट्सचे लाडू खायचे असतात. त्याने आपल्याला इम्युनिटी बूस्ट होते. इम्युनिटी बूस्ट झाली की आपली तब्येत खराब नाही होत. आपल्याला लवकर इन्फेक्शन नाही होत. काजू टाकलेत मी छान. काजू छान मस्त परतून घेते. एकदम स्लो फ्लेमवर करावं लागणार सर्व आपल्याला, नंतर ना लवकर जळून जातात. काजू तर लवकर जळतात. आपण छान मस्त कणिक पण टाकतात त्यात माहिती आहे का. गव्हाचं पीठ थोडं एकदम छोट्या वाटीतून गव्हाचं पीठ घेतलं छान आणि त्याला छान मस्त तुपात भाजलंय. भरपूर तूप टाकून छान असं रेड होईपर्यंत, त्याचा छान स्मेल येईपर्यंत त्याला भाजायचं असं. मी बारीक करून घेतलेला आहे जायफळ, एक हिरवी विलायच्या 4-5 घ्यायच्या अशा, आणि खडीसाखर घ्यायची. याला मी बारीक केलंय पावडरचं. आणि त्याच्यानंतर आपण जे गोंद होतं ना त्याला आपण तळून घेतलंय छान. त्याला फक्त क्रश करायचंय, मिक्सर मधून नाही काढायचं. आणि जे बाकी ड्रायफ्रुट्स आहेत ना ते जसेच्या तसे टाकणार आहे आपण. याला आपण बारीक नाही करायचे. फक्त काजू, बदाम आणि अक्रोड या गोष्टी आपण मिक्सर मधून काढूया. ते पण असे खूप बारीक नाही करायचे, आपल्याला जाळ काढायचे. ओके, हे झालेत आपले ड्रायफ्रुट्सचे लाडू तयार. यात मी टिश्यू पेपर टाकून घेते खाली आणि मग या डब्यात फायनली भरून ठेवते आणि इट्स डन. तर तुम्ही पण हे ड्रायफ्रुट्सचे लाडू नक्की बनवा, तुम्हाला खूप आवडेल. आणि छोट्या मुलांसाठी खूप चांगले असतात. थंडीच्या दिवसात तर खूप चांगले, सर्वांसाठीच घरातल्या. आणि माझ्या चॅनलला नक्की लाईक करा. मिहिरा अँड मॉम माझ्या चॅनलचं नाव. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि माझे व्लॉग बघत राहा. थँक्यू.